रात्र अंधाराच्या जंगलात येते. सुमतीची आत्मा दिसते. गावामध्ये मूर्ती आता प्रत्येक घरात आली. सत्याच्या आधी सावली. प्रज्ञा बोलली गोडसा शब्द, पण त्याच्या मागे लपलं होतं काळं राज. पूरब धावला पण मिळला नाही साथ. प्रत्येक मोडावरती होती भीतीची गोष्ट. बसस्टँडवरती उभी होती छाया. रक्ताच्या बुंदांनी दाखवलं सत्य. शेवटी सगळ्यांनी आपलं रंग दाखवलं वेगळं, आणि पूर्ण गाव होतं एक रहस्य. कोण आहे तिकडे? पूरब आपल्या लांबच्या रिश्तेदार भूमिकासोबत गावच्या मेल्यामध्ये होता. तो पहिल्यांदा मेल्यामध्ये आला होता, म्हणून तो सगळं काही लक्ष देऊन बघत होता. त्याला एक वेगळीशी गोष्ट दिसते. प्रत्येक दुकानावरती एकसारखीच वेगळी दिसणारी स्त्रीच्या मूर्त्या होत्या. गावातली लोक त्या मूर्तींना विकत घेत होते आणि त्यांना आपल्या घरी घेऊन जात होते. तसा भूमिका, एक गोष्ट सांग. हां बोल ना. हे असे कोणते देव आहेत जे शहरात नाही भेटत आणि इकडचे लोक याचे खूप मोठे फॅन आहेत? भूमिकाच्या चेहऱ्याचा हावभाव पूर्ण बदलून जातो. तिचा आनंद हळूहळू रागामध्ये तिचा चेहऱ्याचा हावभाव अचानक भीतीमध्ये बदलून गेला. त्या गोष्टीबद्दल बोलू नकोस. अरे चेष्टा करत होतो ग, सॉरी. काही गोष्ट नाही, चल आपण घरी जाऊया. आई तुझी वाट बघत असेल. चल. पूरब आणि भूमिका तिथून निघून जातात. पूरब आणि भूमिका घराच्या आतमध्ये येतात. भूमिकाची आई प्रज्ञा प्रेमाने पूरबचं स्वागत करते आणि पूरब त्यांचे पाया पडतो. अरे बाळा, कसा आहेस? किती मोठा झालास? चांगला आहे आत्या, तुम्ही कशा आहात? मी तर खूप चांगली आहे. तसं भूमिकाने येताना तुला त्रास तर नाही दिला ना? आठवतं तुम्ही लहानपणी किती भांडायच्यात? नाही आत्या, ती तर खूप समजदार झालेली आहे. हा बस आधीसारखं रागवते नक्कीच. चल ठीक आहे, ही गोष्ट तर चालत राहतील. तू फ्रेश होऊन जा, तुझ्यासाठी मी जेवण लावते. हो आत्या. पूरब आपली बॅग उचलतो आणि खोलीच्या आतमध्ये निघून जातो. आतमध्ये जाताना घराच्या मंदिरामध्ये ठेवलेल्या एका वेगळ्याशा स्त्रीच्या मूर्तीवरती जाते. तो थोडासा हैराण होतो, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून तो समोर जातो. रात्रीला जेवण झाल्यानंतर प्रज्ञा, पूरब आणि भूमिका लिव्हिंग रूममध्ये बसले होते. तिघही जण चालू असलेल्या चर्चेवरती बोलत होते. जेवण खूप चांगलं होतं आत्या. या गावची तर गोष्टच वेगळी आहे. या गावाचे लोक खूप चांगले आहेत. इकडचं वातावरण शहरापेक्षा थोडं हलकं आहे आणि पॉल्युशन पण कमी आहे आणि जेवणही खूप सरळ आहे. तसं तुझा आता प्लॅन काय आहे? जास्त काही नाही. सुट्ट्या तर अजून 2 आठवडे आहेत. त्यानंतर आजोबांच्या क्रियाकर्मानंतर आई परत येईल. मग मी परत निघून जाईल. चल, चांगलं आहे तू आलास. आता भूमिका तुला चांगलंपणे फिरवेल. हो आत्या, चला मी आता जातो. खूप झोप येत आहे. हां ठीक आहे, आम्ही पण थोड्या वेळात झोपून जाऊ. भूमिका, तू पूरबला चादर दे. हां आई. पूरब भूमिकासोबत आतमध्ये निघून जातो. आत्ता थोडे वेळ तिथेच बसून राहते आणि मग उठून दरवाजा बंद केल्यानंतर ती मुख्य दरवाजावरती बनलेल्या छोटीशी खिडकीला खोलते, जी खालच्या साईडला शेल्फसारखं उघडते. ती त्या स्त्रीची मूर्ती आणून त्या शेल्फ्सवरती ठेवते, ज्यामध्ये त्या बाईचा चेहरा साफ दिसतो. अर्ध्या रात्री पूरब बिछाणावरती बसून करवटे बदलत होता. त्याला झोप नाही येत. थोड्या वेळानंतर तो उठून बिछाण्यावरती बसतो. काही वेळानंतर तो सिगरेटचं पॅकेट काढतो आणि घराच्या छतावरती जातो. लिव्हिंग रूममध्ये जाताना त्याची नजर दरवाजावरती ठेवलेल्या त्याच मूर्तीवरती जाते. तो एकदम थांबतो आणि समोर जाऊन त्याला लक्ष देऊन बघतो. जसंच तो त्या मूर्तीला हात लावणार होता, नाही, तेवढ्यातच प्रज्ञा त्याचा हात पकडून त्याला त्या जागेवरनं धक्का देते
प्रज्ञा पूर्णपणे एकदम घाबरलेली होती. तू 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 त्या मूर्तीला हात तर नाही लावलास ना? नाही आत्या, पण ते आहे काय? तू इथे काय करतोयस? मी तर फक्त इथे फिरायला आलो होतो, पण चल इथून. प्रज्ञा पूरबची हात पकडते आणि त्याला खेचतच खोलीपर्यंत घेऊन जाते. प्रज्ञा त्याला खोलीमध्ये घेऊन प्रश्न विचारते. त्यामुळे भूमिकाचीही झोप उडते. ते सगळं तर ठीक आहे, पण मला तुम्हाला हे सगळं सांगावं लागेल. इथं होत काय आहे? मी याच्याऐवजी कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नाही देणार. सकाळपासून मला ती मूर्ती गावात प्रत्येक जागेत दिसत आहे, तुमच्या घरी सुद्धा, आणि आता ती तिकडे ठेवली होती. शेवटी तुम्ही लोक करत काय आहात? आई, आपल्याला ह्याला सांगायला हवं. प्रज्ञा मोकळा श्वास घेते आणि त्याला एक गोष्ट सांगायला चालू करते. आज 13 वर्षापूर्वी सुमती या गावाचीच विधवा बाई होती, जिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर सरपंचने तिचं जबरदस्ती घर हडपून घेतलं. तिच्या साथही कोणी नाही दिला. लोकांनीही फक्त तमाशा बघितला. आणि मग तुम्ही लोकांनी तुमच्या भीतीमुळे या अबलाचा साथ नाही दिलात. आणि हा सरपंच खूप तुला आवडतं ना, लोकांच्या जीवनावरती कब्जा करायला? आता या गावामध्ये माझी आत्मा आग म्हणून चढेल. आता तुझं घर नाही राहणार आणि तुम्ही कधीच हसू नाही शकणार. त्यानंतर तिने स्वतःवरच हमला करून स्वतःला पूर्ण गावासमोर मारून दिलं. त्या रात्रीपासून या गावामध्ये करिया प्रेतचं रहस्य जागं झालं. एक एक करून त्या सरपंचच्या सोबत त्याचं पूर्ण कुटुंबही संपलं. आणि मग ही अडचण सगळ्या गावांवरती आली. आणि मग एका साधूने सांगितली, जर आपण तिची मूर्ती बनवून हे साबित केलं की ती या गावाची देवी आहे, तर ती कोणालाच नुकसान नाही पोचवणार. तेव्हापासूनच या गावामध्ये ही रीती चालू झाली. प्रत्येक जण हे करतं आणि कोणीही साथ नंतर आपल्या घरातनं बाहेर नाही येत. गोष्ट संपल्यानंतर तो एकदम चकित होतो. त्याला विश्वास नाही बसत की त्याने जे आत्ता ऐकलं आहे ते सर्व खरं आहे. आत्या, हे पण असू शकतं ना की याच्या मागे कोणी माणूस असेल आणि तो इकडच्या लोकांच्या मध्ये भीती घालत असेल. तू सांग पूरब, असं कोणी का करेल? जर चोरीच्या मार्गाने कोणीही करत असेल तर फक्त त्याच्यावरती चोरीचं नाव असतं. कोणी सांगितलं डकॅती आणि चोरी फक्त दागिने आणि पैशांची होते? म्हणजे काय? काय माहिती तो माणसांच्या शरीरातले अवयव ब्लॅक मार्केटमध्ये विकत असेल आणि गाववाले हे सगळे नाही बघत, म्हणून त्याचं काम सोपं आहे. पागल नको बनूस पूरब, ही गोष्ट तुझ्या समजच्या बाहेर आहे. मी आता इकडे एक क्षण सुद्धा नाही थांबू शकत. मला असं अंधविश्वास आवडतच नाही. पूरब हसतच एवढं थंडीमध्ये तिथून निघून जातो. थांब बेटा, असं नको करूस. नको जाऊस पूरब, तिकडे खूप खतरा आहे. नाही. थोड्या वेळानंतर पूरब त्या गावाच्या बसस्टँडकडे जात होता. चालता चालता त्याला असं वाटतं की त्याच्या मागे अजूनही कोणतरी चालत आहे. तर पूरब मागे वळून बघतो. कोण आहे तिकडे? तर तिथे कोणीच नसतं. हे बघ, तू जो कोणी आहेस, मी तुझ्याशी घाबरत नाही. मला माहितीये तू गाववाल्यांना खोट्या गोष्टींनी घाबरवतोस. मी या गोष्टीशी घाबरणार नाहीये. जे कोणी आहे समोर ये. त्यानंतरही त्याला काही उत्तर नाही मिळत. पूरब त्याला नजरअंदाज करून समोर निघून जातो. काही वेळ चालल्यानंतर पूरब बसस्टँड जवळ येऊन थांबतो. तो टायमिंग चार्ट बघतो. पुढची बस 3 घंट्यानंतर होती. तो परत जाण्यापेक्षा तिथे बसण्याचा निर्णय घेतो. तो इकडे तिकडे बघतो आणि नोटीस करतो की कोणतीही दुकान उघडी नाही. तो आपला फोन काढतो आणि बसची वाट बघत तिथेच वेळ बघत थांबतो. थोडा वेळ स्क्रोल केल्यानंतर अचानक त्याच्या हातावरती काहीतरी पडतं. तो खाली बघतो तर पहिल्यांदा त्याच्या चेहऱ्यावरती भीतीही साफ दिसत होती. तो हळूहळू हिम्मत करून वरती बघायचा प्रयत्न करतो, जिथून ते पुंद आली होती. पण त्याला समजतं तो वरती असलेला फक्त ओला पेंट आहे. तो थोडासा शांत होतो आणि जसं समोर बघतो तर त्याच्यासमोर काळ्या साडीमध्ये खूप भयानक आणि भीतीदायक आकृती उभी होती. पूरब घाबरतो
आणि घाबरतच ओरडत तिथून निघून जातो. पूरब खूप घाबरतो आणि आपला जीव वाचवण्यासाठी तो जास्त जोरात धावतो. तो भीतीमुळे आपले कान हाताने बंद करतो. धावता धावता त्याचा पाय एका दगडावरती आदळतो आणि तो तोंडावरती पडतो. जसंच तो वरती बघतो तर त्याच्या समोर कोणीतरी उभं दिसतं. ती अजून कोणी नसून तर ती प्रज्ञा होती. त्याच्या आजूबाजूच्या भीतीदायक आवाजात सगळे आता थांबली होती आणि पूरबला एक क्षणासाठी आता उमेदची किरण दिसली होती. आत्या, आत्या, हे काय होत आहे? का असं होत आहे? मी चुकीचा होतो आत्या. प्लीज मला वाचवा, प्लीज. तू घाबरू नकोस बाळा, मी तुला वाचवेल. चल माझ्यासोबत. पूरब हवेमध्ये आपलं डोकं हलवतो आणि प्रज्ञासोबत आपल्या घराकडे निघून जातो. चालता चालता त्याची नजर खाली जाते तर तो बघतो की प्रज्ञाचे पाय खाली जमिनीवरती नाही तर ती हवेमध्ये आहे. हे बघूनच पूरब जास्त घाबरतो आणि काही क्षणातच तो थांबतो आणि तो तसंच तिथे थांबतो. कोण आहेस तू? प्रज्ञा अचानक थांबते आणि हळूहळू आपलं डोकं पूरबकडे फिरवते. तिचा चेहराही खूप भीतीदायक होतो, ज्याला बघून पूरब खूप घाबरतो. बोलली होती ना बाहेर नको जाऊस. पूरब मागच्या साईडला पडतो आणि घाबरूनच जोरात धावतो. तेवढ्यातच रस्त्यामध्ये त्याला भूमिकाही दिसते, जो तिच्याकडे धावत होती. तो आता घाबरूनच उलट्या साईडला धावतो. शेवटी त्याला कुठेतरी लपायची जागा दिसते आणि तो आपला चेहरा लपवतो आणि रडतच मदतीची पुहार लावतो. सोडून दे मला, मी काय नाही केलं. तेवढ्यातच कोणीतरी त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो. तो घाबरून उभा राहतो तर समोर बघतो तर एक इन्स्पेक्टर उभा होता. त्याच्यासोबत भूमिकाही होती. नाही नाही, कोण आहे तुम्ही सगळे? पूरब, शांत हो. हा इन्स्पेक्टर शर्मा आहे. मी ह्याला इथे घेऊन आली आहे. तू इथे काय करतोस? पूरब सर्वांच्या पायाकडे बघतो तर सर्व काही सामान्य दिसतं. हे तर मला विचारायला हवं की शेवटी इथं होत काय आहे? कोण आहेत हे सगळे? तू या गावामध्ये का आहेस? आपलं गाव तर 2 स्टॉप नंतर येतं. ही जागा तर 13 वर्षापासून विरान आहे, कारण हे गाव पूर्ण भूती आहे. तू इथे काय करतोयस? पूरब उलझनमध्ये इकडे तिकडे बघतो. जेव्हा तो एकाकडे नजर फिरवतो तर त्याला लांब सर्व भूत दिसतात जे त्याला बघत होते. सगळं मी नंतर सांगतो, मला इकडून पहिले बाहेर काढ. पूरब आणि भूमिका त्या इन्स्पेक्टर सोबत चालू लागलेत. दोघंही त्याच्या समोर चालत होते आणि सर्व काही एका क्षणासाठी सगळं काही सामान्य वाटत होतं. पण जसंच भूमिका आणि इन्स्पेक्टर हळूहळू आपले डोळकं वरती करतात तर खरं आता सगळ्यांसमोर होतं. त्यांचे चेहरे हे बदलत चालले होते. त्यांच्या डोळ्यांमध्ये तर मनुष्यता नाही तर आता भीती आणि खाली पण होतं.